हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा तुम्हाला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण नवीनच कथेला सुरुवात केली आहे. कथेचं नाव आहे तुम ही तो हो, भाग 8. लेखिका आनंदी शेडगे. कथा सुरू होण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अनोखीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून जयंतला वाटत होतं की हिची मदत करावी, पण अर्जुनचा राग कोण उडवून घेणार याचाच विचार करत असताना फोनवर बोलून झाल्यावर अर्जुन मागे फिरला. जयंत चल असं बोलत असतानाच त्याची नजर अनोखीवर पडली आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. आता पुढे. जयंत निघायचं का की इथेच उभं राहायचं आहे? अर्जुन अनोखीकडे बघत म्हणाला. अरे देवा, यांच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटत नाही हे मला पुढेपर्यंत सोडतील, अनोखी मनातच म्हणाली. सर, ते या मॅडमच्या पायाला लागलं आहे तर त्यांना फक्त पुढच्या स्टॉप पर्यंत लिफ्ट हवी आहे. जयंत कसाबसा घाबरत अर्जुनला म्हणाला. माझी गाडी म्हणजे पब्लिक ट्रॅव्हल आहे का लिफ्ट द्यायला? सिक्युरिटीला सांगा ऑटो बघून द्यायला, अर्जुन रागात म्हणाला आणि गाडीत जाऊन बसला. त्यावेळी अनोखीला अर्जुनचा खूपच राग आला. खरंच माणूस ती नाहीच आहे यांच्यात. किती तो अहंकार, बापरे, अनोखी विचार करत होती. मी सिक्युरिटीला सांगतो, तो तुम्हाला ऑटो बघून देईल, जयंत अनोखीला म्हणाला. नको सर, राहू द्या, मी करीन ऑटो. ते तर मलाही करता येतं, त्यासाठी सिक्युरिटीला ती त्रास देण्याची काहीच गरज नाही, असं म्हणून अनोखी लंगडत पुढे चालू लागली. तिला असं लंगडताना बघून जयंतलाही खूप वाईट वाटत होतं. तिच्याकडे बघतच तो गाडीत बसला. बिचारी अनोखी, खरंच तिचा पाय खूपच दुखत होता. कशीबशी चालत ती ऑफिसच्या मोठ्या गेट जवळ पोहोचली. त्याच वेळी अर्जुनची गाडी तिच्या जवळ येऊन थांबली. बसा, सोडतो तुम्हाला पुढच्या स्टॉप पर्यंत, जयंत गाडीतून डोकं बाहेर काढत म्हणाला. अनोखीला असं लंगडत जाताना बघून अर्जुनच्या मनात काय आलं माहित नाही. तो अनोखीला आपल्या गाडीतून सोडायला तयार झाला होता. नको सर, जाईन मी, आता गेट जवळ पोचलीच आहे तर मिळेल मला ऑटो इथून, अनोखी आपलं तोंड वाकडं करत म्हणाली. जयंत, तिला सांग लवकर यायचंय तर ये, इथे टाइमपास करायला माझ्याकडे वेळ नाही, माझे एक सेकंद किमती आहेत, अर्जुन थोड्या रागात म्हणाला. नको सर, काही हरकत नाही, एवढी माझ्यावर दया दाखवण्याची काहीच गरज नाही, मी जाईन, असं म्हणून अनोखी हळूहळू पुढे चालू लागली. पण तिचा पाय खूपच दुखत होता हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. जयंत, चल, उशीर होतोय, अनोखीचं बोलणं ऐकून रागाने अर्जुन जयंतला म्हणाला. अर्जुनचा आदेश येताच जयंतने एक वार लंगडत चालणाऱ्या अनोखीकडे नजर टाकली आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करायला सांगितले. अर्जुनने पहिल्यांदा कोणासाठी तरी 5 मिनिटे का होईना वाट बघितली होती. याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं. अर्जुनची गाडी अनोखीच्या बाजूने भुरकन निघूनही गेली. आज असा पण घरी जाण्यासाठी खूपच उशीर झाला होता. आता तिची नेहमीची बस ही बहुतेक निघून गेली होती. त्यामुळे नाईलाजाने तिने ऑटो करण्याचं ठरवलं आणि ती गेटच्या बाहेर उभी राहून एखादी ऑटो येण्याची वाट बघू लागली. अर्जुन घरी पोचला. त्याला पहिलं आपल्या आजोबांना भेटायचं होतं. घरात पाऊल ठेवताच कृष्णराव यांच्या बरोबर बसलेल्या व्यक्तींना बघून अर्जुनला आश्चर्यच वाटलं. कृष्णराव यांच्या बाजूला महेंद्र शिर्के आणि त्यांची मुलगी मृणाल बसले होते. मृणालच्या चेहऱ्यावर सकाळचाच कॉन्फिडन्स होता आणि डोळ्यात एक वेगळी चमक.
आता मात्र तिने रेड कलरची झिरमिरीत साडी घातली होती. ती तिच्या गोऱ्या रंगावर अगदी उठून दिसत होती. अरे अर्जुन, ये ये, तुझीच वाट बघत होतो आम्ही. अर्जुनला बघताच कृष्णराव खुश होत म्हणाले, आजोबा मी आलोच फ्रेश होऊन. असं म्हणून अर्जुन मृणालकडे एक नजर टाकून निघून गेला. थोड्याच वेळात अर्जुन फ्रेश होऊन खाली आला. टी शर्ट आणि ब्ल्यू कलरच्या जीन्समध्ये खूपच हँडसम दिसत होता तो. मृणाल काही क्षण त्याला बघतच राहिली. हॅलो मिस्टर अर्जुन, परत भेटून आनंद झाला. मृणाल आपला हात पुढे करत हसत म्हणाली. अर्जुनने आपला हात हलकेच तिच्या हातात दिला आणि लगेच मागे घेतला. तशी मृणाल हलकेच कळत असल्याचं अर्जुनला जाणवलं. अंकल, खूपच छान प्रेझेंटेशन दिलं आहे मिस्टर अर्जुन यांनी. मला वाटत होतं माझंच प्रेझेंटेशन उत्तम आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट फक्त मलाच मिळणार. बट मिस्टर अर्जुन यांचं प्रेझेंटेशन बघून मी खरंच शॉक झाली. मृणाल कृष्णराव यांच्यासमोर अर्जुनचं कौतुक करत होते. एवढी सुंदर आणि हुशार मुलगी आपलं एवढं कौतुक करते म्हटल्यावर कोणी लगेच हुळून गेला असता तो. पण तो अर्जुन होता, अर्जुन दाता. यामध्ये माझं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नाही. ही तर सुरुवात आहे आणि मला माझ्या केडी ग्रुपला अजून खूप पुढे घेऊन जायचं आहे. अर्जुन आपल्या नेहमीच्याच रुबाबात म्हणाला. येस येस मिस्टर अर्जुन, डेफिनेटली. तुमचं काम बघता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं वाटतंय. मृणाल हसत म्हणाली. मृणालला अर्जुनकडून या बोलण्यावर थँक्यू अपेक्षित होतं, पण अर्जुनकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे निर्विकारच होता, म्हणून ती मनातच सरफणली. तेवढ्यात नंदिनी आणि तिच्याबरोबर एक नोकर त्या सगळ्यांसाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन आले. अर्जुन आला म्हणून रुक्मिणीबाईंनी मुद्दाम नंदिनीला त्याच्या समोर पाठवलं होतं. नंदिनीला समोर बघून अर्जुनच्या डोक्यावर आट्या पडल्या. नंदिनीने हसत सगळ्यांच्या हातात कॉफीचा मग दिला आणि हसत अर्जुन जवळ आली. अर्जुनने तिच्या हातातील मग जवळजवळ खेचूनच घेतला आणि रागाने तिच्याकडे बघितलं. बिचारी नंदिनी तोंड पाडत परत निघून गेली. या सगळ्यामध्ये मृणालचं अगदी बारीक लक्ष अर्जुनकडे होतं. नंदिनीवरचा राग बघून तिला हसूच आलं. आजी, तू का मला तिथे पाठवलं? सगळ्यांसमोर माझ्याकडे रागाने बघत होते. नंदिनी एवढंच तोंड करून रुक्मिणीबाईंना म्हणाली. तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना, तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे. असंही तू त्याची बायको होणार म्हटल्यावर तुला त्याची सवय करून घ्यावीच लागेल ना. रुक्मिणीबाई हसत नंदिनीला म्हणाल्या. तशी नंदिनीने आपली मान खाली घातली. ती लाजली की नाराज झाली हे मात्र कळलं नाही. कृष्णराव आणि महेंद्र शिर्के गप्पा मारत बसले होते. अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी काम करत होता, तर मृणाल अर्जुनचं निरीक्षण करण्यात बिझी होती. चला मग निघतो आम्ही. तुम्हाला खूप वर्षांनी भेटून आनंद झाला. खरं तर आपल्या या मुलांमुळेच आपली ही भेट झाली, महेंद्र शिर्के म्हणाले. हो खरंच, आज तुम्हाला भेटून आम्हालाही खूप छान वाटलं. मृणाल बेटा, येत राहा आणि तुझंच घर समज. कृष्णराव हसत म्हणाले. हो अंकल, मलाही तुमचं घर खूपच आवडलं आहे. यावेळी घरातल्या माणसांशी ओळख नाही झाली, पण पुढच्या वेळी नक्की खूप वेळ काढून सगळ्यांना भेटून घेईन. मृणालीही हसत म्हणाली. हो हो नक्कीच, तुझंच घर आहे, तू केव्हाही येऊ शकतेस. कृष्णराव म्हणाले. ओके मिस्टर अर्जुन, भेट होतच राहील आपली. भेटूया परत. मृणाल हसत परत आपला हात पुढे करत म्हणाली. पण यावेळी अर्जुनने तिच्या हातात हात दिला नाही. तो फक्त तिच्याकडे बघून किंचित आपल्या मनाविरुद्ध हसला. त्याचा हा ॲटिट्यूड बघून मृणालला थोडं इन्सल्टिंग फील वाटलं, पण तिने इग्नोर केलं आणि हसत पुढे निघून गेली. अर्जुन ही कोणाशी काही न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेला. कामाव्यतिरिक्त असा कोणाबरोबर बोलणं त्याला वेस्ट ऑफ टाइम वाटत होतं. इकडे अनोखी कशीबशी लंगडत आपल्या घरी पोचली. दरवाजात पोचताच तिच्या हृदयाची धडधड वाढली.
काका आता काय बोलतील? उशीर झाला म्हणून मला घरातून बाहेर काढतील का? आणि आता बाहेर काढलं तर मी कुठे जाणार? नाही, याच काकांचे पाय पकडूनच त्यांची माफी मागावी लागणार बहुतेक. पण तरीही नाही ऐकले तर काय करणार मी? अनोखी दरवाजातच उभी राहून डोळे बंद करून विचार करत होती. तेवढ्यात तिला शालिनी काकूंचा समोरून आवाज आला. अगं अनोखी, तिथे दरवाजात उभी राहून काय बडबड करतेस? शालिनी काकू म्हणाल्या. शालिनी काकूंचा आवाज ऐकून अनोखीने आपला एक डोळा उघडून समोर बघितलं तर समोर शालिनी काकू होत्या. तिने त्यांच्या आजूबाजूला नजर फिरवली पण तिला काका कुठेच दिसले नाही. म्हणून तिने आपले पूर्ण डोळे उघडले आणि एक सुटकेचा निश्वास सोडला. काय ग, काय झालं? दरवाजात का उभी आहेस? या आतमध्ये. शालिनी काकू हसत म्हणाल्या. काकू, काका नाहीत ना घरात, नाहीतर उशीर झाला म्हणून ते मला घरातून बाहेर काढतील. अनोखी रडवेलं तोंड करत म्हणाली. अगं, तुला सांगितलं ना मी, ते 2 दिवसासाठी गावाला गेले आहेत. उद्या येतील, नको काळजी करू. शालिनी काकू प्रेमाने म्हणाल्या. शालिनी काकूंचं बोलणं ऐकून अनोखीला थोडं हायसं वाटलं आणि ती लंगडतच घरात आली. अगं, काय झालं तुझ्या पायाला? लंगडत काय आहेस? शालिनी काकूंनी काळजीने विचारलं. काही नाही काकू, थोडं पायाला लागलं आहे, होईल बरं उद्यापर्यंत, आराम करते थोडा, असं म्हणून अनोखी आपल्या रूम मध्ये निघून गेली. आज अनोखी जेवण बनवणार नाही हे काकूंना माहित होतं, म्हणून त्या तिच्यासाठी जेवण घेऊन गेल्या. त्यांच्या या प्रेमाने अनोखीचे डोळे भरून आले. आतापर्यंत तिच्या वाटेला असं प्रेम नाहीच्या बरोबरच होतं. मृणाल आणि तिचे वडील आपल्या घरी पोहोचले. बघितलं डॅडा, किती माज आहे त्या अर्जुन दातारला. माझ्या हातात असलेलं कॉन्ट्रॅक्ट हा माझ्या डोळ्यासमोरून हिसकावून घेऊन गेला. पण आता तेच कॉन्ट्रॅक्ट मी त्याच्या हातून कसं हिसकावून घेते बघाच तुम्ही. मृणाल आपले दात ओठ खात म्हणाली. मृणाल बेटा, कृष्णराव दातार आणि अर्जुन दातार कोणी सामान्य माणसे नाहीत. जे काही करशील ते नीट विचार करून कर. महेंद्र शिर्के मृणालला समजावत म्हणाले. डोंट वरी डॅडा, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला मी असं खेळवीन ना की हेच काय, या पुढचे सगळे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतील, आणि त्याचबरोबर अर्जुन दातारही. मृणाल आपली डेव्हिल स्माइल करत म्हणाले. म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? तू अर्जुन दातारशी लग्न करण्याचा तर विचार करत नाहीस ना? महेंद्र शिर्के यांनी काळजीने विचारले. लग्न? सध्या तरी मी त्याचा विचार केला नाही, पण गरज लागली तर तेही करायला मी मागे पुढे बघणार नाही. मृणाल काहीसा विचार करत म्हणाले. कथेचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.